12च आहे ना ये नाही यार 12 सलतेवाडीचं नाही आलं अजून हाच आहे अक्षय गोलंदाजी मार्कवर पहिल्या मिनिटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी अक्षय स्ट्राईकला मात्र आपण पाहतोय रोहित आणि अक्षय यावेळेला वॉट अ शॉट सिलेक्शन चांगला आहे परंतु जाळ्यात अडकलाय आणि जिथे बरोबर तैनात क्षेत्ररक्षक त्याच्या हातामध्ये हा झेल पहिला गडी बाद पहिला हादरा पहिल्या चेंडूवर मात्र पहिला मोहरा टिपला जातोय गोलंदाज आपण पाहतोय अक्षयच्या गोलंदाजीवर पहिला मोहरा टिपला जातोय एक जाळं आखलं होतं पसरवलं होतं त्या जाळ्यामध्ये मात्र अडकला हा फलंदाज आणि त्याला मात्र रोहितला परतावा लागतो पॅव्हलिनच्या आसऱ्याला पहिला हादरा पहिला धक्का 0 धावेवर गोल्डन डकचा शिकार ठरतोय रोहित तर घोटीलचा यस पंचांचा येतोय एक बायच्या स्वरूपात एक धावेची खून येते एका धावेने बाद अवंतराने श्रीगणेशा होतोय तो घोटील संघाचा पुण्याचे एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज यावेळेला मात्र चांगली गोलंदाजी आपण पाहतो पीच झाल्यानंतर यशांच्या मागे चेंडू जातो यशांच्या मागे हरिसर मात्र इथे तैनात आणि त्यांच्या ग्लोव्ज मध्ये मात्र स्थिर राहतो चेंडू निर्धाव चेंडू आणि घोटीलच्या प्रत्येक खेळाडूला जर 3 षटकार लगावले लागोपाठ 3 षटकार तर 251चं पारितोषिक आमचे समालोचक महेश पवार यांच्याकडून हे पारितोषिक आलेलं आहे पुण्याचे एकदा डॉट चेंडू आपण पाहतो डॉट बॉल जातोय आणि या वेळेला मात्र चांगली गोलंदाजीची चुणूक दाखवतोय अक्षय चांगली गोलंदाजी वॉट अ परफॉर्मन्स बाय अक्षय चांगली गोलंदाजी प्रात्यक्षिक या मैदानावर दाखवताना अक्षय पुण्याचे एकदा तयार फलंदाज प्रकाशच्या या बॅट मधून परत एकदा आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही आणि चांगली गोलंदाजी मात्र करतोय पॉवर प्लेला तुम्हाला धावा जमल्या लागतील तुम्हाला काढावं लागतील कारण सुवर्ण संधी असते कारण 30 सर्कलच्या आतमध्ये जवळजवळ आपण पाहतो फक्त 2 सर्कलच्या बाहेर खेळाडू तैनात आणि बाकी सर्कलच्या आत याला भेदून मारण्यात जो यशस्वी ठरतो ना तो खरा फलंदाज परंतु इथे मात्र अक्षयने परत एकदा डांबून ठेवलंय बांधून ठेवलंय या फलंदाजाला कोणताही चान्स कोणताही मौका देत नाहीये आणि इथे पहिलं षटक संपुष्टात येते एक अवांतर धाव सोडली तर मात्र अक्षयने आपली गोलंदाजीची इथे चुणूक जरूर दाखवली या मैदानावर चांगली गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळते अक्षयच्या या गोलंदाजीत धार होती तेज होतं आणि अबी बडे नक्कीच एक व्हेरिएशन होतं त्याच्या या गोलंदाजीमध्ये प्रत्येक षटकाराला 100 आता मात्र बक्षीस आलंय अर्थातच महेश पवार यांच्याकडून अक्षय पवार साठी प्रत्येक षटकाराला 101 रुपयाचं पारितोषिक बघा आमचे समालोचक सुद्धा इथे फक्त समालोचनाची भूमिका पार पडत नाहीये तर इथे मात्र आपल्या सहकार्यांना आपले जे आपला जो संघ आहे त्या संघाला मात्र प्रोत्साहित करतोय तो म्हणजेच आमच्या महेश पवार 101 रुपयाचं पारितोषिक आहे अक्षय पवारला फक्त पण प्रत्येक षटकारामागे गोलंदाज आपण पाहतो दुसरे षटक हाताळण्यासाठी सचिन अक्षयसाठी पहिला चेंडू सचिनचा अक्षयला यावेळेला बीट केलाय आणि इथे मात्र आपल्या पायावर आदळल्यानंतर मात्र इथे धाव घेण्याचा संभव आला नाही त्यामुळे निर्धाव चेंडू जातोय डॉट बॉल बिन बिगेन सध्या धावफलकावर धावाचा जर विचार केला तर फक्त 1 धाव आहे पुण्याचे एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय निर्धाव बॉल आणि या वेळेला धाव एकच आहे धावफलकावर सध्या धावा जमावा लागतील सुरुवात चांगली करावा द्यावा लागेल जेव्हा तुम्ही
तिसरा चेंडू सुद्धा निर्धाव जातो आहे. खडे खडे मारण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा वापर पाहायला मिळत नाहीये. जेव्हा तुम्ही पॉपिंग क्रीजचा किंवा फुटवर्कचा वापर केलात ना तर नक्की तुमच्या बॅटवर कनेक्ट होईल बॉल, अन्यथा मात्र रिझल्ट तुम्हाला हा पाहायला लागेल, तो म्हणजे डॉट चेंडू. यावेळेला आत्ता मात्र बरोबर रडारमध्ये घेतला चेंडू, एक धाव जरूर मिळते. फील्ड सुद्धा चांगली पाहायला मिळते. म्हणजेच आज जर विचार केला आजच्या दिवसामध्ये तर चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं प्रेक्षक रसिकांना. आणि हीच खरी क्रिकेटची मेजवानी आहे. क्रिकेट म्हणजे आता एंटरटेनमेंट झालेलं आहे. 2008 मध्ये खऱ्या अर्थाने IPL सुरू झालं आणि खऱ्या अर्थाने या क्रिकेट विश्वाला, या क्रिकेटचं जे जेंटलमॅन क्रिकेट जे आपण बोलायचो, 5 दिवसाचं क्रिकेट जे चालायचं, तिथे कुठेतरी आज एंटरटेनमेंट पाहायला मिळतं. अर्थात एंटरटेनमेंटचं क्रिकेट झालेलं आहे. यावेळेला आपण हवे चेंडू होता, झेल होता, परंतु 3 खेळाडू आले आणि त्यांच्या बरोबर मधोमध चेंडू हा पडलेला आहे. त्यामुळं सेफ होता हा फलंदाज. सध्या 2 धावा जरूर मिळतात. 2 धावा अर्जित केल्यानंतर धावसंख्या आहे धावफलकावर 4, फक्त 4, परंतु चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सध्या. पहिलं षटक अक्षयने हाताळलं होतं, दुसरं सचिन हाताळतोय आणि चांगली गोलंदाजीचं पृथक्करण दोन्ही गोलंदाज करतायत. यावेळेला मात्र खडे खडे मारलाय, परंतु सरळ आवाक्याच्या बाहेर आणि येतोय हरीशच्या डोक्यावरून 6 धावांसाठी मॅक्झिमम षटकार. प्रकाशच्या बॅट मधून आलेला हा स्ट्रोक चांगला फटका पाहायला मिळाला. सरळ लॉंगॉनच्या डोक्यावरून, जिथे हरीश तैनात आहे त्याच्या डोक्यावरून सरळ येतोय 6 धावांसाठी षटकार. 10 धावा आता मात्र दुहेरीच. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकामध्ये फक्त 1 धाव, परंतु तदनंतर मात्र सचिनला पाचारण केलं. सचिनने 9 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. अशा 10 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक, म्हणजे 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. या 2 षटकांमध्ये आक्रमण हे चढवावं लागेल. सध्या अक्षय पवारला 1001चं पारितोषिक आहे आणि कोणताही खेळाडू जर 3 षटकार लागोपाठ मारेल तर 251चं पारितोषिक. यावेळेला मोठा स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि मात्र आपण पाहतोय लांबी कमी आणि उंची जास्त. झेल मात्र लॉंगॉनला टिपला जातोय. पहिला हादरा बसतोय, दुसरा हादरा बसतोय, तो म्हणजे अक्षयच्या माध्यमातून. धावसंख्या आहे धावफलकावर 10, 2 गडी बाद 10. तिसरे षटक मार्गस्थ आहे. हरीश गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. तिसरे षटक हाताळण्यासाठी वैयक्तिक पहिले षटक हाताळतोय. अशा परिस्थितीत बघा, पहिलं षटक जे हाताळलं होतं अक्षयने, त्याच्या पावलावर पाऊल ठेवून एक गोलंदाज करतायत. आणि इथे मात्र आपण पाहतोय जे आम्ही सन्मान चिन्ह देतो, आमच्या मालिका वीराचं जे चिन्ह ट्रॉफ्या आहेत त्याचा मात्र चकनाचूर करून टाकला या फटक्याने. आता मात्र याची भरपाई फलंदाजाला द्यावा लागेल. हरीश पुन्हा एकदा तयार. यावेळेला चांगला स्ट्रोक सजवला होता, परंतु झाड हे व्यत्यय आहे या क्रीडांगणावर. 2 झाडं आहेत त्यामुळे स्ट्रोक बघा चांगला होता, परंतु 2 धावा जरूर मिळतात. 2 धावा अर्जित केल्या. धावसंख्या 13च्या घरात. तिसरे षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न बीट झालाय. यष्टांच्या बागे जातोय चेंडू, निर्धाव चेंडू, कोणती धाव मिळत नाहीये. 13 धावा धावफलकावर स्थिरावलेल्या आहेत. येणारे मात्र 2 चेंडू अजून शिल्लक असतील या तिसऱ्या षटकांमधले, म्हणजेच 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावा फक्त 13 आहेत. फलंदाज आपण पाहतोय शुभमने लगावलेला हा स्ट्रोक आपण पाहतोय. आडव्या बॅटने खेळलेला स्ट्रोक थोडासा उसळी जरूर घेतलेली आहे, परंतु किती धावा. षटकार आपण पाहतोय. पंचांचा निर्णय येतो 6 धावांसाठी षटकार. आणि आता मात्र धावा कशाही येऊ, परंतु येणं गरजेचं आहे. 19 धावा धावफलकावर लगावलेले गेलेले आहेत. अजून शेवटचा चेंडू शिल्लक असेल तिसऱ्या षटकामध्ये. यावेळेला व्हॉट अ शॉट, आवाक्याच्या बाहेर आणि काव कॉर्नरला तैनात असलेला खेळाडू फक्त बघायची भूमिका घेतली. येतोय षटकार 6 धावांसाठी. 2 षटकार लागोपाठ लगावलेले आहेत. पुढे स्ट्राईक शुभमला जर मिळाली, 3 षटकार लगावले
तर मात्र आमचे समालोचक महेश पवार यांनी 251 रुपयाचं जे पारितोषिक लगावलंय ते जरूर शहीद होईल. कुणाला नाही, शुभम नॉन स्ट्राईकला गेला. हा हा, 251 पण आहेत ना. हा ठीक आहे. बघा 251 सुद्धा महेश पवार यांनी लगावलेला आहे. 3 लागोपाठ षटकार लगावले तर चान्स आहे शुभमला. आणि 3 षटकार जर पूर्ण झालं तर अजून एक त्यांना मेजवानी लावलेली आहे, ती म्हणजे खाण्याची. चला 2 षटकार लगावले महेश पवार यांच्याकडून. जेवण मात्र आता शुभमसाठी लागू झालेला आहे, परंतु जर 251 रुपये हवे असतील तर 1 षटकार मारणं गरजेचं आहे अजून. चला स्ट्राईकवर जाता येणार नाहीये, क्रिकेटचे नियम चेंज झालेले आहेत. चला कोणी आऊट नाहीये, बॉल होल्ड झाला की धावायचं नसतं. मित्रांनो आता काही नियम खूप बदललेले आहेत. हा एक नवीन नियम आता आलेला आहे क्रिकेटच्या विश्वामध्ये. होल्ड थोडा वेळ झाला यष्टींच्या मागे किपरच्या हातामध्ये तर स्ट्राईक रोटेट करता येत नाही. यावेळेला आपण पाहतोय बॅटची कट लागल्यानंतर आपण पाहतोय चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या दिशेला, तिथे मात्र 1 धाव जरूर मिळते. आता स्ट्राईकवर शुभम येतोय. शुभम मला असं वाटतंय की 251 आपण घेऊन पण जावं आणि आपल्या संघाला एक चांगल्या सुस्थितीत नेऊन जाऊन ठेवावं. कारण 4थं षटक प्रगतीपथावर आहे. विनोद गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. या वेळेला मात्र शुभम नाही, संधी हुकलेली आहे आणि आमच्या समालोचक महेश पवार यांचे मात्र 251 रुपये शहीद होणार होते, ते मात्र आता राहिले त्यांच्या खिशामध्ये. परंतु पाहूया अजून येणारे 3 चेंडू आहेत. 3 चेंडूमध्ये शुभम हा पराक्रम करतोय का. चला 1 काउंट करूया. 1 आलाय. थोडस बघा सुदैवाची मी असं म्हणून 7 झाली. षटकार येतोय, यस नो बॉल आणि फ्री हिट सुद्धा असेल, म्हणजे 7 धावा या एका चेंडूवर बहाल केल्या जात आहेत. धावसंख्या आहे धावफलकावर 33 धावा. 2 गडी जरूर गमावलेले आहेत. स्ट्रोक चांगला आहे. थोडस शरीराचा समतोल आपण पाहतोय शुभमच्या या खेळीमध्ये. पोझिशन मध्ये घेतलं स्वतःला आणि बघा थोडासा थांबला, वेट केला बॉलाला आणि सरळ मात्र मिड विकेटला त्याने हा लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळतो. त्याच्या बॅट मधून येतोय चौकार. 37 धावा धावफलकावर. शुभमची खेळी मात्र आता मात्र नक्कीच पारणे फिरणारी पाहायला मिळतात आणि खरोखर आपल्या संघासाठी तारणहार ठरतोय. वन्स अगेन इज आउट. ओयूटी आउट. बॅक टू पॅव्हिलियन बाय शुभम आणि शुभमला मात्र परतावा लागते. चांगली खेळी मात्र साकारली आपल्या संघासाठी. कुठे आपल्या संघाची जी सुरुवातीला 1 धाव होती एका षटकामध्ये, ती मात्र बघा 4थं षटक चालू होतं. टाळ्यांचं त्याला डगआउट मधून त्याचं कौतुक केलं जात आहे, कारण त्याच्या खेळीने आज मी असं म्हणेन संघाला शेवटचा चेंडू असेल, या चेंडूवर जर एखादा चौकार आला तर जरूर 42 धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. परंतु नाही, इथे मात्र डॉट चेंडू जातोय आणि पाण्याची पूर्तता करा पंचांना. धावसंख्या आहे 37-38 धावांचं लक्ष्य सेट केलेलं आहे. परंतु मी असं म्हणेन या ज्या 38 धावा आहेत धावफलकावर सध्या, ते कुठेतरी गोलंदाजाच्या नखीत थोडासा ज्या त्यांचं मनोबल आहे ते वाढवण्याचा प्रयत्न केलेला असेल या शुभमच्या खेळीने. कारण 1 धाव होती पहिल्या षटकामध्ये, 2 धावा होत्या, 10 धावा होत्या त्या 2 षटकामध्ये आणि तिसऱ्या मात्र षटकामध्ये 15 धावा केल्या होत्या. परंतु या षटकामध्ये आपण पाहतो 12 धावा. तर शेवटची 2 षटकं मात्र शुभमच्या वाट्याला आली आणि त्याचं मात्र नक्कीच त्यांनी त्याचा जो वाटा होता तो मात्र या आपल्या संघासाठी खालीचा वाटा जरूर त्यांनी उचललाय आणि धावसंख्या 37 वर नोंद ठेवली. 38 धावांचं टार्गेट सेट केलंय. ते त्रिमूर्ती सलतेवाडी या संघासमोर थोडीशी विश्रांती घेऊया, पुन्हा येऊया. जशी इनिंग स्टार्ट होईल तसं आपण पुन्हा तुमच्या या खिदमतीसाठी मी हजर राहीन
या सेवेसाठी मी हजर राहीन. तोपर्यंत थोडीशी विश्रांती घेतो. धन्यवाद. चला स्पीडअप घ्या, कारण आपल्याकडे अजून उर्वरित अजून जर पाहिलं तर अजून आपल्याकडे 3 सामने शिल्लक आहेत. हा सामना सोडला तर त्यामुळं स्पीडअप घ्यायचा आहे. चला स्ट्राईकवर आपण पाहतोय अक्षय नो स्ट्राईकला आपण पाहतोय. 2 सलामीवर पाहतोय मैदानाच्या आत. विनोद आहे नो स्ट्राईकला आणि स्ट्रायकर गोलंदाज प्रकाश. गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक हाताळण्यासाठी पहिलं षटक, पहिला चेंडू प्रकाशचा अक्षयच्या बॅट मधून येतोय. अक्षयच्या रडार मध्ये आलेला चेंडू सरळ फेकून देतोय. पूल केलाय. पूल इज सक्सेसफुल आणि या चेंडूला मात्र फेकून दिलं आउट ऑफ मार्क साधण्यासाठी पहिला मॅक्झिमम. आपले इरादे स्पष्ट केलेत अक्षयने. अक्षय एक मोठं नाव या पाटण तालुक्यामध्ये दारोमदार आहे. सलतेवाडीचा अक्षय म्हटलं की एकट्यावर धुरा सांभाळणारा खेळाडू, 1 मॅन आर्मी अक्षय. ओ वन्स अगेन यूज गोइंग अँड गॉन आउट ऑफ द पार्क साधावेसाठी बॅक टू बॅक दुसरा षटकार अक्षयच्या बॅट मधून. आताच मी उल्लेख करत होतो कारण सलतेवाडीचा हा अक्षय म्हटलं की बेभान, बेधुंद आणि धडाकेबाज. याला रोखणं कठीण. जेव्हा अक्षयच्या रडारमध्ये जेव्हा बॉल येतो ना तेव्हा तो मात्र सरळ भेदून जातो षटकारासाठी. 2 चेंडूंवर 12 धावा. व्हॉट अ बॅटिंग बाय अक्षय. यावेळेला मारण्याचा प्रयत्न, परंतु बोलतात ना 2 तुझी तर 1 माझी. यावेळेला मात्र हा चेंडू होता तो मात्र प्रकाशच्या नावावर, कारण डॉट बिंदिगेन 2 जरूर षटकार लगावले पण तिसऱ्याच मात्र षटकारासाठी थांबून ठेवलं. वन्स अगेन काय बॅकलिफ्ट आहे, काय आय कॉर्डिनेशन हाय आहे या फलंदाजाचं अक्षयचं. आणि बघा क्रिकेटमध्ये आय कॉर्डिनेशन हाय असणं गरजेचं असतं. तुमची नजर तीक्ष्ण असणं गरजेचं आहे. ते प्रात्यक्षिक दाखवतोय. जेवढा वेगाने चेंडू येतोय तेवढे मात्र त्यांनी नजाकत दाखवली. स्ट्रोक बनवला गेलाय हा मात्र मी म्हणेन चेंडू चांगला होता, परंतु हा स्ट्रोक बनवला गेलाय अक्षयच्या माध्यमातून आणि सरळ फेकून दिलंय. स्क्वेअर ऑफ द विकेट साधारणसाठी षटकार. 18 धावा.
18 धावा जिंकण्यासाठी फक्त 20 धावांची आवश्यकता. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. वन्स अगेन फायर फायर आणि फायर, ओनली फायर बाय अक्षय. 24 धावा, तब्बल 4 षटकार साजरा करतोय फक्त षटकाराने. हा मात्र बघा रिंगटोन डायल करतोय, टेलिफोनचा हा मात्र आकड्या डायल करतोय. वन्स अगेन 6 चेंडूंमध्ये 5 षटकार, 30 धावा. गर्दन काय ठरतोय सलतेवाडीचा अक्षय घोटील संघासाठी. आणि अक्षरशः या 6 चेंडूंमध्ये त्यांनी रिंगटोन डायल केलाय. बघा कसे 6-6-0-6-6-6. व्हॉट बॅटिंग बाय अक्षय. पुढे मगाशी मी म्हणालो होतो, जेव्हा एखादा मोठा खेळाडू जेव्हा मैदानात खेळतो ना, तेव्हा आपण गोलंदाजी मात्र तेवढ्याच चतुराईने, तेवढ्याच कल्पकतेने टाकणं गरजेचं असतं. अन्यथा तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळतोय. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ बॅटिंग. 6 चेंडूंचा खेळ संपुष्टात. 30 धावा, धावफलकावर. दुसऱ्या षटकासाठी आर्यन, गोलंदाजीसाठी, फलंदाजीसाठी आपण पाहतोय यावेळेला स्ट्राईकवर विनोद. आर्यन 8 धावा जिंकण्यासाठी. आर्यनने आपण पाहतोय काय घडतोय काय. तर इथे मात्र आर्यन विकेट घेतोय, ब्रेक थ्रू देतोय. विनोदला परतावं लागतंय तंबूच्या आसऱ्याला. अक्षयला माहित आहे जरी क्रॉस झाला असता तरी नो स्ट्राईकला तुला जावं लागला असतं. नियम बदललेत हे आता सांगण्याची गरज नाही कोणत्याही खेळाडूला. 14 वर्षाचा हा गोलंदाज. मी म्हणून म्हटलं सचिन तेंडुलकरला सुद्धा जेव्हा पाकिस्तान दौऱ्यावर गेला तर अब्दुल कादरनी सुद्धा असंच हिनवलं होतं. परंतु बघा जगामध्ये ज्या ज्या मूर्त्या छोट्या आहेत ना त्यांच्या कीर्त्या खूप महान आहेत. यावेळेला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर, वाईड +1 अवंतराच्या स्वरूपात एक, म्हणजे अशा 2 धावा, 32 धावा धावफलकावर. जिंकण्यासाठी फक्त 6 धावांची आवश्यकता. जगामध्ये 14 वर्षाचा खेळाडू आहे आर्यन, परंतु एक चांगली मोलाची विकेट ब्रेक थ्रू देऊन गेलाय. चांगली गोलंदाजी करतोय, उभरता सितारा आहे. चांगली गोलंदाजी परंतु नाही. त्याला मात्र प्रत्युत्तर दिलंय 6 धावेने. षटकार येतोय तो म्हणजे सचिनच्या बॅट मधून. आणि दुसऱ्या षटकामध्ये अर्थात तिसऱ्या चेंडूवर हा म्हणजे 1.5 षटकामध्ये फिनिश केलाय सामना. 38 धावांचं टार्गेट होतं. असं वाटलं होतं कुठेतरी नक्की दमछक करतील या संघाची सलतेवाडीची, परंतु अक्षयचं बेभान जो वादळ आहे ते या मैदानावर खोंगावत होतं आणि त्याला रोखणं अशक्य झालं. व्हॉट अ बॅटिंग अक्षय. मॅन ऑफ द मॅच साठी पुरस्कार देण्यात येईल अर्थातच अक्षय. वन अँड ओनली अक्षय. चला या पुढच्या सामन्यासाठी मी विनंती करतोय सलतेवाडी ना आणि आहे ना आपली चिंतामणी 11 धामणी संघनायक आणि त्रिमूर्ती सलतेवाडी संघनायक. चला लवकरात लवकर नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. म्हणजे अक्षयने आमच्या वेळ वाचवलेला आहे आमच्या मॅच साठी. कदाचित त्याच्या मनात असं असेल की लवकरात लवकर मॅच फिनिश करूया, लवकरात लवकर यांना आपण थोडा वेळ देऊया, एक्स्ट्रा वेळ देऊया. ऑल द बेस्ट अक्षय. ग्रेट परफॉर्मन्स बाय अक्षय. वेल डन. नेक्स्ट मॅच साठी शुभेच्छा असतील आमच्या कॉम्बॉक्स कडून.